त्याचबरोबर माजी अध्यक्ष बाब विनय तेंडुलकर, नारायण कमिशनर आणि पार्टीचे उपाध्यक्ष बाब नरेंद्र सावयकर, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे मंत्री, आमदार, पार्टीचे पदाधिकारी, समोर आशिल्ल्या पार्टीच्या कार्यकर्ता, भाव आणि भयणांनो, सगळ्यात पयली माननीय नितीन नवीनजी, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तांच्या भाशणांतल्यान तांच्यांनी तांकां सांगलें की यू आर माय बॉस. हांव तर म्हणटा नितीन नवीनजी इज नाव बिग बॉस ऑफ द भारतीय जनता पार्टी. त्यांच्या खानाचेर भारतीय जनता पार्टीची धुरा आणि फुडली सगळी इलेक्शन्स ह्या 5 वर्सांच्या खातीर तांच्या खानाचेर दिल्या. तांचें स्वागत परत एकदा नेटान दोन्ही हात वयर करून सगळ्या जाणांनी घोषणा दिवन करचें अशें तुमच्या सगळ्यां कडेन मागता. दोन्ही हात वयर करात. भारत माता की भारतीय जनता पार्टीचा नितीन नवीन जी आगे बढ़ो, मोदी जी आप आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. मानाधिक आमचे अध्यक्ष नितीन नवीन जी हे आम्ही जशें म्हणटा की सामान्यांतले सामान्य कार्यकर्ते, जे सामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीत प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्षय जावपाक शकता. राष्ट्रीय युवा मोर्चा ते राष्ट्रीय अध्यक्ष असो त्यांचा प्रवास आम्ही सातत्यात पळयता की पार्टी खातीर तांच्यांनी डेडिकेशन, डिसिप्लिन हे त्यांच्यामध्ये सातत्यात आसा. हा 2018तल्यान तांकां खूप लागच्यान पळयता की तांच्यांनी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चात केल्लें काम, मागीर ते आसाम ते गुवाहाटी ते तवांग यात्रा आसूनी किंवा तिरंगा लहराव लाल चौक आसूनी किंवा आम्ही म्हणटा की महंगाई यात्रा पार्लमेंटाच्या अगेन्स्ट आसूनी, ज्या ज्या वेळाचेर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चात पुराय देशभर आंदोलनाचो भाग आशिल्लो तेन्ना 8 पासून 2014 आमच्या सरकार येतो पासून अनुरागजी ठाकूर आसतले, नितीन नवीनजी आसतले अशे युवा मोर्चाचे कित्येक कार्यकर्ते आपापल्या राज्यांतल्यान दिल्लीक झडप दिवपाक फुडें आसताले. तितून लीड करताले जनरल सेक्रेटरी म्हणून नितीन नवीनजी, त्यात राष्ट्रीय अध्यक्ष जाल्या, जांकां आमी सातत्यात पळयता की तो संघटनेचो दांडगो अनुभव आणि त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पावर्स त्याच्याकडे आसात. स्वतः जे आमदार आणि मंत्री म्हणून बिहारात काम पळयताले आणि ह्याच वेळाचेर आमकां खात्री आसा की आता त्या फुडल्या काळात की तांच्या नेतृत्वाच्या सकयल भारतीय जनता पार्टी 2027तले गोंयांतले इलेक्शन आसूनी किंवा यूपी आसतले किंवा बाकीची इलेक्शन आसतली आणि 2029 परत एकदा मानाधिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांकां प्रधानमंत्री करपा खातीर तांच्या नेतृत्वाच्या सकयल आम्ही सगळेजण मोठ्या नेटात काम करतले. हांव अभिनंदन करता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे, कारण जिल्हा पंचायतीच्या इलेक्शनाच्या उपरांत आम्ही पहिलेच फावटी येद्या व्हडल्या संख्येन हांगासर मेळटा. सगळ्या कार्यकर्त्यांचे नेटान अभिनंदन आणि जिल्हा पंचायतीच्या सदस्यांचे बी नेटान ताळयो वाजून तुम्ही सगळ्या जणांनी अभिनंदन करचे. या अभिनंदनाच्या उपरांत येता त्या म्युनिसिपालिटीचे इलेक्शन्स, आमकां CCPचे इलेक्शन्स मार्च म्हयन्यात केन्ना तरी आसतले. म्युनिसिपालिटी 11 म्युनिसिपालिटीचे इलेक्शन्स येता त्या मे म्हयन्यांतल्यान केन्ना तरी आसतले. आमी सगळ्या जाणांनी सज्ज रावपाक जाय. फोंड्यांतले बाय इलेक्शन्स केन्ना तरी मार्चांतल्यान जातले आणि ह्याच संघटन शक्तीचेर आणि कार्यकर्त्याच्या बळाचेर आम्ही फोंड्याचे इलेक्शन जिखतले, म्युनिसिपालिटी जिखतले आणि CCP जिखतले. हे परत एकदा कार्यकर्त्यांक हांव ठामपणे सांगता की सरकारान केल्लें काम आणि संघटन शक्ती या दोन्ही आधाराचेर आम्ही हे सगळे इलेक्शन्स आतापर्यंत 2012 पासून ते 2026 पर्यंत भारतीय जनता पार्टीची घौडदौड पहिली सदानंद शेठ दानवडे हांच्या नेतृत्वाच्या सकयल आणि आता बाब दामू नाईक हांच्या नेतृत्वाच्या सकयल पुढे वचत आसा. नितीन नवीनजींचे मार्गदर्शन आमकां हाज्याय फुडें व्हरपा खातीर ताचो खूप मोठ्या प्रमाणात ताचो फायदो जातलो हाचो म्हाका निश्चितच खात्री आसा. आमी सगळे जाण पळयता मानाधिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय या 3 तत्वाचेर आमी काम करता. समाजातलो शेवटचो मनीस जेच्या पर्यंत कोणूच पावना ताज्यापर्यंत भारतीय जनता पार्टी पावता आणि म्हणून तर 2012 मुख्यमंत्री तेन्नाचे आमचे स्वर्गेस्त मनोहरभाई पर्रीकर हांच्यांनी सुरू केल्ली दयानंद सामाजिक सुरक्षा योजना आसतली, लाडली लक्ष्मी योजना आसतली, गृहाधार योजना आसतली. गोंयांत हाज्या पयलीं अशा पद्दतीच्यो योजना केन्ना नाशिल्ल्यो. पयले फावटी जर केन्ना सुरवात जाली आसत जाल्यार त्यो फक्त आनी फक्त भारतीय जनता पार्टीच्या सरकारात त्यो चालू केल्यो आणि आयज पर्यंत त्यो कंटिन्युअस दवरपाचें काम आमच्या भारतीय जनता पार्टीचे सरकार
हे सातत्यात करता आणि म्हणून आम्ही अंत्योदय सर्वोदय आणि ग्रामोदय म्हणटा. ह्या गोंयचो विकास करता आसतना आम्ही सातत्यात फक्त शहराचो न्ही गावाचोय विकास करपाचो ध्यास आम्ही सदोदीत घेतला आणि म्हणून तर प्रत्येक गावात बेसिक फॅसिलिटीज ज्यो जाय मागीर लायट आसतली उदक आसतलो रस्ते आसतले टॉयलेट्स आसतले गॅस आसतली आम्ही म्हणटा की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे 13 फ्लॅगशिप प्रोग्राम हर घर नल से जल हर घर फायबर हर घर जल हर गांव रस्ता हर घर इन्शुरन्स या सारख्यो सगळ्यो योजना ह्यो 100% लोकांकडे पावोवपा खातीर स्वयंपूर्ण गोंय या मोहिमेंतल्यान आम्ही सदोदीत काम करीत आसा आणि हे काम कोण फुडें व्हरता आसत जाल्यार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फुडें व्हरता. प्रत्येका कडेन पावोवपाचें काम कोण करता जाल्यार भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो जो पंच आसतलो सरपंच आसतलो जो उतार आसतलो कार्यकर्तो वो हर मनशा पर्यंत पावोवपाचें काम करता. म्हणूनच आम्ही अंत्योदय सर्वोदय आणि ग्रामोदय या 3 तत्वाचेर आमकां हें काम पावोवपाक शक्य आसा. म्हणून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाचेर हे काम सदोदीत आम्ही फुडें व्हेल्लें आसा. अजूनय बी ते काम सगळ्या पर्यंत पावोवपा खातीर आम्ही कार्यरत रावतले. आम्ही जशें म्हणटा की 4 पिलराचेर हे डबल इंजिन सरकार चलता. इट इज द युवा शक्ती नारी शक्ती किसान शक्ती आणि गरीब कल्याण. तुम्ही जर काढून पळयशात जाल्यार आयज सगळ्यात व्हडल्यो ऑपॉर्च्युनिटीज जर कोणाक आसत जाल्यार ह्या देशांतल्या तरणाट्या खातीर आसा ह्या राज्यांतल्या युवकांच्या खातीर आसा. काल तो करियर कॉन्क्लेव पळयतालो. मोर दॅन 5000 यूथ फ्रॉम पेडण्या पासून काणकोण पर्यंत करियर कॉन्क्लेवा खातीर उपस्थित आशिल्ले. आमच्या लेबर डिपार्टमेंटाच्या वतीन हो करियर कॉन्क्लेव अवेलेबल केल्लो. आम्ही वेगवेगळी करियर ऑप्शन्स जी म्हणजे आम्ही रुटीनली फक्त डॉक्टर्स इंजिनियर्स आणि BA BCom हाज्या पुरते न्ही तर आता हेज्या फुडें येवपी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आसतले डेटा सायन्स आसतले ताच्या खातीर लागपी अश्यो वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज रिसर्च आसतलो इनोव्हेशन्स आसतलो टेक्नॉलॉजी सेक्टर आसतलो डिजिटल सेक्टर आसतलो ह्यो ऑपॉर्च्युनिटीज तांकां गोंयांत अवेलेबल करून दिवपाचें काम आमच्या सरकारान केलां. एड्युकेशन सेक्टरांत जर तुमी पळयता आसत जाल्यार जायत्यो संदी आज आमकां गोंयांत अवेलेबल आसा. नॅशनल फॉरेन्सिक सायन्स कॉलेज पासून नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट NCPOR जे आमकां पोलार इन्स्टिट्यूट गोंयांत एस्टाब्लीश जाले ICR इन्स्टिट्यूट गोंयांत एस्टाब्लीश जाले IIT NIT सारकिले कॅम्पस गोंयांत एस्टाब्लीश जावपाक शकले आणि ताच्याच बरोबर आमी जी मरीन युनिव्हर्सिटी गणपत युनिव्हर्सिटी जी गोंयांत येता आणि हाज्या सारकिल्यो नवीन युनिव्हर्सिटीज ह्यो गोंयांतल्या तरणाट्यांक ही संद अवेलेबल करून दिवपा खातीर आमचें सरकार हे सदोदीत कार्यरत आसा. आणि इतकेंच न्हय तर स्टार्टअप कॉन्क्लेव सारकिलो गोंयांत आयोजन करून स्टार्टअप पॉलिसीच्या अंतर्गत 10 लाख रुपयाची सबसिडी पर्यंत आयच्या तरणाट्यांक दिवन एक स्टार्टअप इकोसिस्टम सुरू करपाचें काम आमच्या सरकारान केलां. आमी जे पळयता की ह्या सरकारात एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर आसतले इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर एंड टुवे आसतलो थोड्याच दिसांनी जो सुरू जावपाचो आसा. अजून खूप मोठ्या प्रमाणात अश्यो संदी अवेलेबल करून दिवपा खातीर आमचें सरकार सदोदीत कार्यरत आसतलें. गोंयांतल्यो सगळ्यो ITI आमी ISO सर्टिफाय करता आसतना त्या ITIंतल्यान आमी हॉस्पिटॅलिटी सारकिलो नवीन कोर्स तितून इंट्रोड्यूस केलो आणि ह्या सगळ्या जाणांक म्हणजे टुरिझम सेक्टरांत नोकरी अवेलेबल करून दिवपाचें काम हे आमच्या सरकारान केलें. हांव हे इतक्याच खातीर कार्यकर्त्यांच्या समोर दवरता की आमकां व्हिजन आसा आणि त्या व्हिजनाच्या सकयल आमी काम करता आणि सातत्यान आमचें सरकार स्किलिंग रिस्किलिंग आणि अपस्किलिंग हो सेक्टर दवरता आसतना ह्या राज्यांतलो एकूय तरणाटो बेकार उरचो न्ही म्हणून तर आमचें सरकार वेगवेगळ्यो संदी ह्या तरणाट्यां खातीर उपलब्ध करून दीत आसा. एप्रेंटिसशीप प्रोग्राम आसतलो जेणे करून तो स्किल जावचो अपस्किल जावचो ताका एक्सपिरियन्स मेळचो म्हणून एप्रेंटिसशीप प्रोग्राम आमच्या सरकारान चालू केलो आणि मोर दॅन 15,000 भुरगे हे एप्रेंटिसशिपाच्या सकयल जॉइन जाले. आयच्या तरणाट्या खातीर जो IIT NIT इंजिनियरिंग डॉक्टर्स हाज्यो ऑपॉर्च्युनिटी आसतलोच पण आमकां चिंता आसा जो आमचो भाव जो 10वी किंवा 12वी फेल जावन घरा उरता एखादा आमची विधवा भयण जिकाय बी खंय तरी नोकरी मेळपाची आस्त आसा तिकाय मेळपाक जाय तिजेय करियर जावपाक जाय हे सरकाराचो आमचो धोरण आसा. आणि म्हणून तर ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनाच्या मार्फत आमी जायते पोस्ट वेगवेगळे हाऊसकीपिंग आसतले सेक्युरिटी आसतले LDC आसतले ड्रायव्हर्स आसतले ह्या लोकांक अशा पद्दतीच्यो संद ह्यो अवेलेबल करून दिल्यो. हाज्या पयलीं हे नाशिल्लें. हाज्या पयलीं आमी पळयता
की हे सगळे तांकां आमी स्किलिंग केले, तांकां आमी वेवस्थीत स्केल दिवपाक शकले, तांची जॉब परमनन्सी दिवपाक शकले. म्हणून हे भुरगे या आज 8 ते 10 हजाराच्या पेक्षा चड भुरगे आमच्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनात काम करताना आमी पळयता. हाज्या पयलीं हे सगळे काम करपा खातीर आमी म्हणटा जी मायग्रन्सी गोंयांत वाडत आसा, म्हणजे वेगवेगळ्या राज्यांतल्यान इवन दो नेपाळ आनी ह्या बॉर्डरी वयल्या देशांतल्यान सुद्दां लोक हांगासर हे काम करपाक येताले. बट फाटल्या 5 वर्सांच्या कार्यकाळात आमी पळयता की गोंयांतले भुरगे, आमचे गोंयांतले तरणाटे अशा पद्दतीच्या कामाची संद ही तांकां अवेलेबल करून दिल्ल्या कारणान ते स्टेबल जावपाक शकले. दुसरे वाटेंतल्यान हांगासर येवपी आमी म्हणटा की मायग्रंटाचो सुद्दां लोट आमी बंद करपाक शकले. आनी म्हणून तर आमी युवा शक्तीक एक वाव दिवपा खातीर सीएम स्कॉलरशीप पोर्टल आसतलो. गोंयांतलो खंयचो तरणाटो म्हणजे पयशा खातीर तेजें शिक्षण उरचें न्ही, मनोहर पर्रीकर स्कॉलरशीप आसतले किंवा इंटरेस्ट फ्री लोन आसतले किंवा सीएम स्कॉलरशीप पोर्टलाच्या अंतर्गत ताका वेगवेगळ्यो संदी आसतल्यो. आणि तेच करता आसतना एससी आसतलो, एसटी आसतलो, ओबीसी आसतलो किंवा तो इकॉनॉमिकल विकर सेक्शनांतलो लोक आसतलो, ताच्या खातीर अशा पद्दतीच्यो संद ह्यो आमी सदोदीत अवेलेबल करून दिल्या. आणि म्हणून आमचे सरकार हे सदोदीत युवकांच्या खातीर, आमचे सरकार सदोदीत महिलांच्या खातीर आरडीए डिपार्टमेंटाच्या वतीन आज आमी पळयता की 340 सेल्फ हेल्प ग्रुप जर 380 कोटीची उलाढाल करपाक शकता आसात जाल्यार ते फक्त पॉसिबल आसा गोंय सारकिल्या ल्हानशा राज्यात मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयलूच हे पॉसिबल आसा. हाज्या पयलीं अशा पद्दतीच्यो संद केन्नाच महिलांच्या खातीर मेळूंक नासलो. आज जर बँकेन वचत तर आमी म्हणटा मोदीजीच्या गॅरंटीचेर 20 लाख रुपयापर्यंतचे लोन जे आसा हे आमच्या महिलांच्या खातीर उपलब्ध आसा. ही जाली खऱ्या अर्थात नारी शक्ती. तिसरे जे आमी सांगता ते किसान शक्ती. ज्या किसान शक्तीच्या अंतर्गत आयजूय बी शेतकरी आपले किसान कार्ड, क्रेडिट कार्ड जर घेवन वचत जाल्यार 5 लाख रुपयापर्यंतचे लोन हे अल्पशा व्याज दरात मोदीजीच्या गॅरंटीचेर त्या शेतकऱ्याक मेळटा. हे खऱ्या अर्थात किसान शक्ती आसा. आणि गरीब कल्याण आमी पळयता की 25 कोटी लोकांक या दारिद्र्य रेषेच्या खाली वयर हाडपाचें काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यानी केले. ही ताकद आसा तांची या पुराय देशात वयर हाडपा खातीर. म्हणून मित्रांनो, बरेच जण आरोप करतात आणि हांव ताका सांगपाक सोदता की भारतीय जनता पार्टीचे सरकार या राज्यातले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जर कोणी केला असत तर या डबल इंजिन सरकारात केला, मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल या गोंयांत केला. फाटल्या 12 वर्साच्या कार्यकाळात काढून पळयात मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आसतलो, अटल सेतू आसतलो, जुवारी पूल आसतलो, मनोहर पर्रीकर बायपास आसतलो जो काणकोण हांगासर केला, गालजीबाग, माशा आणि तळपण या 3 न्हंयचेर एकूच ब्रिज जो बांदला म्हणजे अवघ्या 1.5 वर लागतल्या त्या जाग्याचेर फक्त आणि फक्त 10 मिनटांनी तो रोड जो आयज आमी क्रॉस करपाक शकता. हे इन्फ्रास्ट्रक्चर कित्याक जावपाक शकले? तुम्ही दिल्ली शक्ती, भारतीय जनता पार्टीक तुम्ही दिल्ले काम. आणि म्हणून तर त्या तत्वाचेर आमी सगळे जाण काम करता. आणि म्हणून गोंयांत अशा पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आसतले किंवा आग्वादचो म्युझियम, आग्वाद जेलचो म्युझियम आसतलो, वचून पळयात. अरे पॉसिबल नाशिल्ले, हे फक्त आणि फक्त पॉसिबल कित्याक जाला आसत जाल्यार मोदीजी खातीरच हे पॉसिबल जाला. इतको व्हडलो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट गोंयांत नॅशनल हायवे आसतलो पेडण्या पासून काणकोण पर्यंत किंवा स्टेट म्हणजे आमी पळयता किंवा मोल्या पासून आमी पणजे पर्यंत किंवा आमच्या केरी चेकपोस्टा पासून पणजे पर्यंत अशा पद्दतीचे पुराय चारूय बाजूनी जे कनेक्टेड केले. हार्डली 2-3 रोड उरला म्हणजे आमचो बोरी ब्रिज आसतलो तो बांदपाचो उरला तो ह्याच काळात आमी तेजोय फावंडेशन स्टोन घालता किंवा काणकोणाक मडगांवच्यान काणकोण वचपी रस्तो आसतलो तेजोय बी ह्याच काळात आमी तो इन्फ्रास्ट्रक्चर पुराय करता. आणि पुराय राज्याक जर इन्फ्रास्ट्रक्चर कोणी दिले आसत जाल्यार मोदीजीच्या सरकारात दिले. 50 वर्साच्या कार्यकाळात केन्ना कोणी हेजे व्हडले इन्फ्रास्ट्रक्चर करूंक नाशिल्ले. आणि दुसरे येता आसत त्या काँग्रेसीक तर पुळको येता आसत जाल्यार तांकां हांव सांगपाक सोदता अरे ह्या राज्यात एसटीचो स्टेटस जर कोणी दिलो आसत जाल्यार मनोहर पर्रीकरान दिलो, अटलजीन दिलो. हांगा आमकां सांगपाची गरज ना. आणि सातत्यान हे सरकार एसटी, ओबीसी आणि त्याच्या भायर वचून फुडें वचून एससी आणि एक स्टेप फुडें वचून इकॉनॉमिकल विकर सेक्शन ह्या लोकां खातीर काम करपाचें जर कोणी केला आसत जाल्यार मोदीजीच्या सरकारात केला. आणि म्हणून आमकां सांगपाची गरज ना. जे आज रस्त्यार बसून जे सांगतात तांच्यांनी ना डेव्हलपमेंट करूंक किंवा ना तांच्यांनी केन्ना एसटीचे कैवारी जावपाक तांच्या पक्षाचो इतिहास काढून पळयात. आणि ज्या पक्षाच्या इतिहासाक केन्ना कोणाचे पडिल्लेच ना तांच्यांनी आमकां सांगपाची गरज ना. गोयच्या जनतेचो विश्वास आसा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचेर, गोयच्या जनतेचो विश्वास आसा भारतीय जनता पार्टीचेर. आणि आता गोयच्या जनतेचो आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचो विश्वास आसा
नितीन नवीनजी हांचेर आमच्या नवीन जाल्ले अध्यक्ष आसा. म्हणून नवीन संकल्प नवीन उमेद ही घेऊन तांच्या नेतृत्वाच्या सकयल कार्यकर्ता चार्ज जाल्लो आहा. म्हाका खबर आहा कालच्यान हांव पळयता की युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याच्या मदीं एक नवीन संचार आयिल्लो आसा की भारतीय जनता पार्टी परत एकदा आमकां आसा तशें 27 परत सरकार हाडपा खातीर म्हाका खात्री आसा तांच्या नेतृत्वाच्या सकयल हे सगळें काम करता आसतना जायत्यो विरोधी पार्टी एकत्र जरी आयल्यो आसात तर हांव ताका सांगपाक सोदता की ज्या पार्टीक ध्येय ना, ज्या पार्टीक धोरण ना, ज्या पार्टीक विजन ना, तुम्ही पुराय देशभर काढून पळयात. म्हणून तर पुराय देशभर हांकां सगळी कडेन न्हयकारल्या. पुराय देशभर हांच्या कडेन आत्ताच नुकतेच जाल्ले बिहारांतले इलेक्शन ते ज्या बिहारांतल्या इलेक्शनाक आपले डेपॉझिट सुद्दां वाचूंक शकले ना अशी काँग्रेसची स्थिती आसा. आणि दुसरी आनी एक पार्टी हांगासर गोंयांत आसा जेका स्वता भितर उडयल्लो तेणी आमच्या त्या मुख्यमंत्र्यान म्हाका येवन सांगपाची गरज ना. अरे जे मंत्री अजूनही भितर आसा त्यांच्यानी आमच्या राज्याक शिकोवपाची गरज ना. गोंयकार समर्थ आसा गोंयचो विकास करपा खातीर, गोंयकार समर्थ आसा गोंयची डेव्हलपमेंट करपा खातीर. गोंयची डेव्हलपमेंट ही फक्त माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्याच लिडरशिपीच्या सकयल जाल्या. म्हणून हांव तुमकां सगळ्या जाणांक सांगपाक सोदता माननीय मोदीजी हांचे स्वप्न की आम्ही पळयता ते विकसित भारत 2047 आणि आम्ही पळयल्ले की विकसित गोवा 2037 हे साकार करपा खातीर आम्ही सगळ्या जाणांनी फुडले येता ते वर्सभर आम्ही नेटात उमेदीत कामाक लागपाची गरज आसा. आणि नितीन नवीनजी हांच्या नेतृत्वाच्या सकयल आज आम्ही ते सगळ्याक मेळ्ळे आणि आज मेन मिटींग जी आहा ती कार्यकर्त्यां कडेन आसा. ज्या कार्यकर्त्यांक एक उमेद दिवपा खातीर ते हांगासर आसा. म्हाका खात्री आसा की त्यांच्या ह्या भाशणाच्या उपरांत आम्ही पुराय हांव तर म्हणटा की 2027च्या निवडणुकेची तयारी ही नितीन नवीनजीच्या भाशणांतल्यान आजूच जाल्या आयच्यान सगळ्या जाणांनी कामाक लागपाक जाय. सगळे जाण तयार आसा काय ना? 27 परत एकदा भारतीय जनता पार्टीचे सरकार हाडपा खातीर तयार आसा काय ना? तयार आसा जाल्यार परत एकदा म्हज्या बरोबर नेटान दोन्ही हात वयर करून भारत माता की मोदी जी आप आगे बढ़ो, भारतीय जनता पार्टी का नितीन नवीन जी आप आगे बढ़ो. माननीय अध्यक्ष जी मैं आपको आश्वस्त करता हूं कि हमारे कार्यकर्ता पूरे नॉट ओनली द नेतागण जो ग्राउंड लेवल पे जो कार्यकर्ता है आपके आने से पूरे चार्ज हो चुके हैं. आगे आने वाले 27 के इलेक्शन में पूरी तरह से एनडीए की सरकार यहाँ पे आएगी, भारतीय जनता पार्टी की सरकार आएगी. ये मैं आपको गोवा प्रदेश के कार्यकर्ता की तरफ से मैं आश्वस्त करता हूँ. आप मोदी जी को कहो कि आगे आने वाले गोवा में फिर एक बार भारतीय जनता पार्टी की सरकार जो अंत्योदय सर्वोदय ग्रामोदय तत्वों पर काम करने वाली रहेगी. जो मोदी जी का विजन है आत्मनिर्भर भारत, वही विजन स्वयंपूर्ण गोवा करके हम पूरे करेंगे. यही तो सपना है. विकसित भारत तो विकसित गोवा 2037 होके पूरा होगा. बस यही कह के मैं मेरी वाणी को विराम देता हूँ. जय हिंद, जय भारत. धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री. आज सगळ्यात खबर आसा आमचे माजी अध्यक्ष राज्यसभेचे खासदारांचा वाढदिवस आसा. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाकडे विनंती करता की समस्त कार्यकर्त्यांच्या वतीन त्यांना फुला भेट देऊन त्यांच्या वाढदिवसाचे त्यांचे अभिनंदन करते. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. तसेच आमचे प्रदेश अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांकडे विनंती करता गोयचे प्रत्येक समयी भेट करून आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचो प्रत्येक कार्यकर्त्याच्या वतीने लहानशी भेट त्यांचे स्वीकार करते. आणि आमचं भारत राष्ट्र नितीन नवीन जी आप आगे बढ़ो, नितीन नवीन जी आप आगे बढ़ो. मैं अभी सभी कार्यकर्ता की